संगीताताई, हा इकडे या. तुम्ही इकडचं समजा सांभाळून घ्याल का? मी प्रत्यक्षात जाऊन त्यांना बघून येते. पारू, हो, बघू द्या ना मला एकदा. पारू अगं तिकडं सगळं जळून खाक झालंय. कुठे कोणाला कुठल्या हॉस्पिटलमध्ये नेले काही माहिती नाहीये. भानावर ये पारू. काय बोलताय तुम्ही? हॉस्पिटलात जायची काय गरज आहे? मला माहिती आहे ते कामात असतील म्हणून मला फोन करत नाहीये. पण प्री झाले ना की नक्की मला फोन करते. तू म्हणतेस ना अगदी तसंच होऊ दे बाई. आदित्य भाऊंचा फोन लवकरच येऊ दे. आदित्यला शोधायला आपली माणसं पाठवा. हो, सर्च पार्टीमध्ये आपली माणसं सुद्धा गेली पाहिजेत. काहीही झालं तरी आदित्य सापडलाच पाहिजे. येत्या 24 तासात मला आदित्य इथे माझ्या समोर सुखरूप उभा दिसायला हवा. मॅडम, आम्हाला आदित्य सरांची ओळख पटवायला त्यांचे काही डिटेल्स लागतील. त्यांनी कोणते कपडे घातले होते, सोबत एखादी बॅग किंवा पाकिट होतं का? डिटेल्स मला काहीच माहित नाहीये. आणि ही पहिलीच वेळ असेल जेव्हा आदित्यबद्दल मी ठामपणे काहीच सांगू शकत नाहीये. त्याची ओळख पटेल असं त्याच्याकडे काहीच नसेल. तरी कोणते कपडे घातले होते, त्याच्याकडे त्याची ओळख पटेल असं काही आहे का हे फक्त पारूच आपल्याला सांगू शकेल. आपण पारूला विचारूया. तू हे करायला नको होतं. तू जर त्याला बाहेरच काढलं नसतंस ना तर आधी वेळ आली नसती. तो या अपघातात सापडला नसता. आई प्रीतम, तो आदित्य किर्लोस्कर आहे. राखेत नाही पुन्हा भरारी घेणारा. आदित्य सुखरूप असणार आहे याची खात्री आहे मला. कळलं? आणि आता इथे घाबरत बसण्यापेक्षा आदित्यला शोधूया आधी. हा बोला. हो, येस. तुम्ही जात आपापल्या घरी. अगं पण पारू, मी ठीक आहे. खरंच मी ठीक आहे. तुम्ही नका माझी काळजी करू. निघतो आम्ही. थँक्यू. खूप वाईट झालं ग पारो, खूप वाईट झालं. अगं नवरा गेला तुझा असं ऐकलं मी. हा पण आपल्या हातात काय असतं ना पारो. हा हे बघ, तू काळजी नको करू पारो, मी आहे ना. हा पारो. अगं पुढे येऊ नकोस. हा, पुढे येऊ नको. पारो, हात नको लावूस. तिकडेच थांब. तिकडेच थांब म्हणलं ना. तर एवढं काय. हा पुढे नको. लांब राहा. पारो बघ, लांब राहा पारो तुला आता ना रेल्वेचे पैसे पण भेटणार काय आहेत. 5 चाललंय? लाख रुपये. अगं पारो. काय पारो, अगं एवढा राग बरा नसतो. हा तिकडेच थांब. अगं ऐक तर पुढे माझं येऊ नको तू. सांगितलं ना. मी त्या रेल्वेच्या सांगितलं ना तुला पुढे. अजून 2-3 लाख रुपये मिळून दे जास्त. आपण दोघे खूप सुखी राहू. पुढे नाही यायचं. मी खरंच तुला खूप खुश ठेवीन. अगं मी तुला तुझ्या नवऱ्यापेक्षा पण जास्त खुश ठेवीन. पारो ऐक हात नको लावूस. काय चाललंय तुझं? पारो ऐक ना पारो, तिकडं. मी तुला कधीच कसली कमी नाही पडू देणार पारो. अगं पारो. माझा नवरा कामासाठी बाहेर गावी गेलाय. तो घरात नसताना माझ्या घरात पाऊल ठेवायची हिम्मत कशी झाली तुझी? कोण समजतो स्वतःला? कोण समजतो स्वतःला? मला आधार देणारस? कोण आहेस तू? कोण समजतो स्वतःला? हा? माझ्या नवऱ्याचं नाव घ्यायची लायकी नाहीये तुझी. निघ इकडनं. निघ. चालतो इकडनं. पुन्हा तुला तोंड सुद्धा दाखवू नको. चल निघ. पारू अगं खूप मोठी चूक केलीस तू. माझ्यावर हात उचललाय सावत्यावर. बघतो आता या चाळीत कशी राहते तू. ए,
तुझं थोबाड सुद्धा बघायचं नाहीये. चल निघ इकडनं. अरे तू मला तुझ्याशी बोलायचंय. देवी आई या ना. त्या घरात परत यावं लागेल असं मला वाटलं नव्हतं. देवी आई बसा ना तुम्ही. त्या दिवशी जेव्हा माझा मुलगा माझ्याकडे परत आला होता ना, तेव्हा त्याला तुझ्याकडे परत पाठवायला नको होतं मी. त्याच दिवशी जर आदित्यला थांबवून घेतलं असतं घरी तर आजचा हा दिवसच बघायला लागला नसता. आदित्यला काहीही झालेलं नाहीये, मी होऊही देणार नाही, पण ही परिस्थितीच निर्माण झाली नसती. आणि त्याला शोधण्यासाठीच त्याची एखादी खूण किंवा त्यांनी काय कपडे घातले होते काहीतरी असेल त्याच्याजवळ, ज्यामुळे त्याला शोधणं सोपं जाईल म्हणून मी आले तुझ्याकडे. देवी आई आदित्य सरांनी जांभळ्या रंगाचा शर्ट घातला होता. एक काळ्या रंगाची मोठी बॅग होती. सो मला खात्री आहे त्यांना काहीच नाही म्हणणार आहे. ते कामासाठी चेन्नईला गेलेत ना, तर त्यांना काय बी नाही म्हणणार. तो चेन्नईला कुठे गेलाय? नाही माहिती. म्हणजे कुठे राहतोय, कुठल्या भागात? नाही माहिती. त्या ज्या इन्स्टिट्यूटला तो गेलाय तिथला फोन नंबर तिथे चौकशी केलीस का?